नमस्कार. पाऊस कधी रिमझिम तर कधी मुसळधार. पण हा पाऊस आकाशातून जमिनीवर येतो तरी कसा? आज आपण याच पाण्याच्या एका अद्भुत प्रवासाची कहाणी उलगडणार आहोत. चला सुरुवात करूया. आपण सगळ्यांनीच कधीकधी आकाशाकडे बघून विचार केला असेल की हे पांढरे शुभ्र मऊ दिसणारे ढग नेमके बनलेले कशाचे असतात. हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी आलाच असेल, बरोबर? चला तर मग याचं उत्तर शोधूया. आपण सुरुवात करूया या ढगांच्या जन्माच्या रहस्यापासून. आणि गंमत म्हणजे ही सगळी प्रक्रिया सुरू होते अशा एका गोष्टीपासून जी आपल्याला साध्या डोळ्यांनी दिसत सुद्धा नाही. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ढग म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर हवेत तरंगणाऱ्या पाण्याच्या असंख्य सूक्ष्म थेंबांचा किंवा बर्फाच्या नाजूक कणांचा एक प्रचंड मोठा समूह असतो. असं समजा की आकाशात तरंगणारी एक पाण्याची टाकीच आहे. पण आकाशातले सगळेच ढग काही सारखे नसतात, बरोबर ना? काही पिंजलेल्या कापसासारखे दिसतात तर काही एखाद्या राखाडी चादरीसारखे पसरलेले असतात. चला आता या ढगांच्या 4 मुख्य कुटुंबांना ओळखायला शिकूया. त्यांची उंची आणि आकार यावरून त्यांचे प्रकार ठरतात. हे बघा, हे आहेत ढगांचे 4 मुख्य प्रकार. सगळ्यात उंच म्हणजे 6 किलोमीटरपेक्षाही जास्त उंचीवर दिसतात ते सिरस किंवा तंतुमेघ. हे एखाद्या पक्षाच्या पिसासारखे किंवा घोड्याच्या शेपटीसारखे दिसतात. त्यानंतर येतात मध्यम उंचीवरचे क्युम्युलस किंवा पुंजमेघ, जे अगदी कापसाच्या फुगीर गोळ्यांसारखे दिसतात. जमिनीच्या सर्वात जवळ पसरलेले असतात ते स्ट्रॅटस ढग, जे धुक्यासारखे एकसंध थर बनवतात. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचे निंबस मेघ. हे गडद काळे ढग दिसले ना की समजायचं आता पाऊस नक्की येणार. पण ढग कायमच आकाशात तरंगत नसतात. जेव्हा त्या ढगांमधलं पाण्याचं वजन खूप जास्त वाढतं तेव्हा ते त्याला सांभाळू शकत नाहीत. आणि मग सुरू होतो आपल्या या प्रवासाचा पुढचा आणि सगळ्यात रोमांचक टप्पा, म्हणजेच पाऊस. अच्छा, तर पर्जन्य किंवा पाऊस म्हणजे नेमकं काय? हे अगदी ओल्या स्पंजसारखं आहे. स्पंजमध्ये पाणी साठतं आणि मग ते थेंब थेंब खाली गळायला लागतं. ढगांचंही तसंच आहे. जेव्हा त्यातले पाण्याचे थेंब एकत्र येऊन इतके जड होतात की हवा त्यांना पेलू शकत नाही, तेव्हा ते गुरुत्वाकर्षणामुळे सरळ जमिनीकडे पडायला लागतात. पण पाऊस नेहमी एकाच प्रकारे पडतो का? तर नाही. तो पडण्यामागे 3 मुख्य कारणं आहेत आणि त्यामुळेच त्याचे 3 वेगवेगळे प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे आरोह पर्जन्य. हे सहसा उष्ण प्रदेशांमध्ये घडतं. होतं काय की सूर्यप्रकाशामुळे जमीन खूप तापते. तिच्यावरची हवासुद्धा तापते, गरम आणि हलकी होते आणि वेगाने वर जायला लागते. जशी ही हवा वर जाते तशी थंड होते आणि बाष्पाचं रूपांतर पाण्याच्या थेंबांमध्ये होतं. यातूनच अचानक विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडतो. म्हणूनच अनेक ठिकाणी याला गमतीने 4 वाजताचा पाऊस असंही म्हणतात. पुढचा प्रकार आहे प्रतिरोध पर्जन्य. आता कल्पना करा की बाष्पाने भरलेले वारे वाहत आहेत आणि त्यांच्या रस्त्यात अचानक एक मोठा पर्वत येतो. मग काय होणार? हे वारे त्या पर्वताच्या उतारावरून वर चढायला लागतात. वर गेल्यावर हवा थंड होते आणि मग ती सगळी वाफ पाण्यात बदलते आणि भरपूर पाऊस पडतो. पण गंमत बघा, पर्वताच्या दुसऱ्या बाजूला मात्र कोरडी हवा खाली उतरते, ज्यामुळे तिथे पाऊस जवळजवळ पडतच नाही. या भागाला पर्जन्य छायेचा प्रदेश असं म्हणतात. आणि तिसरा प्रकार म्हणजे आवर्त पर्जन्य. हा चक्रीवादळामुळे होतो. चक्रीवादळात हवा प्रचंड वेगाने गोलाकार फिरते, ज्यामुळे गरम आणि दमट हवा खूप मोठ्या प्रमाणात वर फेकली जाते. याचा परिणाम म्हणजे एकाच वेळी खूप मोठ्या प्रदेशात आणि अनेक तास, कधीकधी तर अनेक दिवस मुसळधार पाऊस कोसळत राहतो. या वेगवेगळ्या प्रकारच्या पावसामुळे पृथ्वीवर काही ठिकाणी खूपच आश्चर्यकारक परिस्थिती निर्माण झाली आहे. चला जगातल्या अशाच काही अनोख्या ठिकाणांबद्दल जाणून घेऊया. आपल्याला काय वाटतं, पृथ्वीवर सर्वात जास्त पाऊस कुठे पडत असेल? उत्तर आहे आपल्या भारतातच. मेघालयमधल्या मॉसिनराम या गावात वर्षाला सरासरी 1140 सेंटीमीटर पाऊस पडतो. विचार करा किती जास्त असेल हे. हे तिथे असणाऱ्या पर्वतरांगांमुळे होणाऱ्या प्रतिरोध पर्जन्याचं एक उत्तम उदाहरण आहे. हा आकडा खरंच अविश्वसनीय आहे. आणि आता याच्या अगदी उलट चित्र बघूया. त्याच भारतात राजस्थानच्या रॉयली नावाच्या ठिकाणी वर्षाला फक्त 8.3 सेंटीमीटर पाऊस पडतो. कुठे 1140 आणि कुठे फक्त 8.3. किती मोठा फरक आहे बघा. पण थांबा, हे तर काहीच नाही. पृथ्वीवरचा सर्वात शुष्क म्हणजे कोरडा प्रदेश आहे चिलीमधील अटाकामा वाळवंट. असं म्हणतात की इथल्या काही भागांमध्ये तर गेल्या 200 वर्षांपासून पाऊसच पडलेला नाहीये. आता आपण आपल्या ह्या पाण्याच्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया. इथे आपण 2 महत्त्वाच्या पण नेहमी गोंधळात टाकणाऱ्या संकल्पना स्पष्ट करणार आहोत. एक म्हणजे हवा आणि दुसरं म्हणजे हवामान. तर या दोन्हीमध्ये नेमका फरक तरी काय आहे? फरक अगदी सोपा आहे.
हवा म्हणजे एखाद्या ठिकाणची तात्पुरती स्थिती, म्हणजे काही तासांची किंवा दिवसांची, जसं की आज दुपारी पाऊस पडतोय. या उलट हवामान म्हणजे अनेक वर्षांच्या, अगदी 30-35 वर्षांच्या हवेच्या स्थितीची सरासरी. जसं आपण म्हणतो की ॲमेझॉनच्या जंगलाचं हवामान उष्ण आणि दमट आहे. यातला फरक एका खूप सुंदर वाक्यात सांगता येतो. हवामान म्हणजे तुमची अपेक्षा असते आणि हवा म्हणजे जे तुम्हाला प्रत्यक्षात अनुभवायला मिळतं. किती सोपं आणि अचूक आहे हे, नाही का? तर मग या सगळ्या माहितीनंतर एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. आपल्या रोजच्या कृती आणि आपल्या दीर्घकालीन सवयी या सगळ्यांचा आपल्या ग्रहाच्या हवामानावर नेमका कसा परिणाम होत असेल? विचार करायला लावणारी गोष्ट आहे, नाही का?